अहिल्यानगरमधील राहता तालुक्यामधल्या धनगरवाडीच्या माळरानावरती सध्या जणू प्रतिपंढरीच अवतरलेली आहे। वारकऱ्यांचा कुंभमेळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या योगीराज जगद्गुरू सद्गुरू गंगागिरी महाराज यांच्या 179व्या अखंड हरिनाम सप्ताहाला लाखो भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतोय। सप्ताहाच्या 6व्या दिवशीही भाविकांचा ओघ कायम असून भजन कीर्तनाचा अखंड गजर, टाळ मृदुंगाचा निनाद आणि महाप्रसादाच्या पंगतीमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून भाविक या सप्ताहासाठी दाखल झालेले असून विठ्ठल नामाच्या जयघोषानं धनगरवाडी दुमदुमून गेलेली आहे। या भव्य सप्ताहाच्या निमित्तानं सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी सप्ताहाचं आध्यात्मिक महत्त्व आणि यंदाच्या आयोजनाची वैशिष्ट्ये उलगडून सांगितलेली आहेत। पाहुयात त्यांच्याशी बातचीत केलेली आमच्या प्रतिनिधींनी। लेने को हरिनाम देने को अन्नदान ही संकल्पना घेत योगीराज गंगागिरी महाराज यांचा अखंड हरिनाम सप्ताह जो आहे तो राहता तालुक्यामध्ये पार पडतोय। मोठ्या प्रमाणावर जनसागर या ठिकाणी उसळलेला आहे। आपल्यासोबत या ठिकाणचे जे प्रमुख सरलाबेट प्रमुख आणि महंत रामगिरी महाराज आपल्यासोबत आहेत। महाराज, कशा पद्धतीने सप्त्याचं आयोजन असतं? मोठा जनसागर या ठिकाणी उसळलेला आहे। योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांचा हा 179वा अखंड हरिनाम सप्ताह आहे। 179 वर्षापूर्वी गंगागिरी महाराजांनी या सप्ताहाची परंपरा सुरू केली। पूर्वी गंगागिरी महाराज गावोगावी फिरायचे, लोकांना एकत्रित करून भजनाला लावण्याचा मार्ग गंगागिरी महाराजांनी सुरू केला। कारण गोदावरीच्या तीराला अनेक लोक व्यसनाधीन असताना गंगागिरी महाराजांनी पाहिलेत, या लोकांना व्यसनापासून मुक्त करावं आणि व्यसनाधीनता जर संपली तर समाज सुखी होईल। दुसरी महत्त्वाची गोष्ट, जीवनामध्ये अध्यात्म फार आवश्यक असतं। अध्यात्म हे सुख दुःखावर मात करण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण होते। कारण अध्यात्माद्वारे अनुकूलता प्रतिकूलता जीवनामध्ये येते, त्याच्यावर जर मात करायची असेल तर निश्चित अध्यात्माचा उपयोग होत असतो। हा जो सप्ताह जो होतो याच्यामध्ये जनसागर जो आहे तो स्वतःहून सहभागी होतो। काय नेमका काय भावना असते प्रत्येकाची? कारण लोक या परंपरेशी 4-4, 5-5 पिढ्यांपासून जोडलेले आहेत। कारण जे आज येतात त्यांचे वडील, त्यांचे आजोबा, त्यांचे पणजोबा ते देखील या ठिकाणी येत असत। तर अशा प्रकारे गंगागिरी महाराजांनी समाज सुधारण्याचं खूप मोठं कार्य केलेलं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, गंगागिरी महाराजांनी आणि समानतेचा समतेचा जो संदेश दिला। गंगागिरी महाराजांच्या आरतीमध्ये वर्णन आहेत, उघडलेले अन्नक्षेत्र चारही वर्ण एकत्र, चारही वर्णांना एकत्रित करून उपेक्षितांना सुद्धा सर्वांना ह्याचा लाभ व्हावा या दृष्टिकोनातून हा प्रारंभ गंगागिरी महाराजांनी केला आणि तो लोकांना भावतो। त्यावेळेला भावत होता, आजही भावतो आणि त्यामुळे लोक या ठिकाणी सहभागी होतात। 200 वर्षाची परंपरा आहे। आज आधुनिक युग आहे, या युगात देखील सप्ताह सुरू आहे। म्हणजे लोक मोबाईलवर, तरुण पिढी मोबाईलवर आहे, तरी देखील सप्ताह केला जातो। या तरुण पिढी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। काय एकंदरीत वाटतं? आधुनिक युग जरी असेल तरी त्यामध्ये आणि समाधानाची प्रत्येकाला गरज आहे, शांतीची प्रत्येकाला गरज आहे। शांती आणि समाधान हे भगवंताच्या भक्तीमध्ये आहे। कारण तुकाराम महाराज सांगतात, सदा नाम घोष करू हरी कथा, त्याने सदा चित्ता समाधान। सदैव चित्ताला समाधानी ठेवायचं असेल तर जीवनामध्ये परमार्थ भगवंताचं चिंतन हे अतिशय आवश्यक आहेत आणि हे लोकांना आता कळतंय, पडतंय आणि म्हणून लाखो लोक या ठिकाणी स्वयंस्फूर्तीने येतात। 7 दिवसाचा हा सप्ताह आहे। समारोपाला मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री, राज्यकर्ते खास करून या ठिकाणी येणार आहेत। आता हे धार्मिक कार्य आहे, धार्मिक कार्याबरोबर सामाजिकही कार्य आहेत आणि समाजाकरता, धर्माकरता दुसरी महत्त्वाची गोष्ट, लोकांना व्यसनापासून मुक्त करण्याकरता हा जो उपक्रम या ठिकाणी राबवला जातो, निश्चित कोणी नेते असेल त्यांना हे आवडतं आणि त्यांना यावं वाटतं, ते येणार आहेत। कोण कोण येणार आहे महाराज? मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब येणार आहेत, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब येणार आहेत, गिरीश भाऊ महाजन येणार आहेत आणि आणखी अनेक नेते या ठिकाणी उपस्थित असतील। त्याचप्रमाणे विखे साहेब इथे असणार आहेत। एकंदरीत म्हटलं तर 7 दिवसाचा हा जो अखंड हरिनाम सप्ताह असतो, यामध्ये जनसागराबरोबरच राजकर्ते देखील मोठ्या प्रमाणात सहभागी होताना या ठिकाणी पाहायला मिळतात। दररोज जवळपास 3 ते 4 लाख जे भाविक आहेत ते या ठिकाणी येऊन अखंड हरिनाम सप्ताहामध्ये देवनामामध्ये तल्लीन झाल्याचं पाहायला मिळतं। सुनील दवंगे, NDT मराठी, राहता अहिल्यानगर।